हम सब आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. सुरक्षा रक्षकच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. हमारी मांगे वरना खुर्ची, हमारी मांगे वरना खुर्ची. सुरक्षा रक्षक एकजुटीचा ऍड करतोय. जसं आपल्या भारत देशामध्ये म्हणजे नागपूर हिवाळी अधिवेशनाचं औचित्य साधून आम्ही माणूस सुरक्षा रक्षक सेना महाराष्ट्र राज्य व नागपूर कार्यकारिणीचे पदाधिकारी या ठिकाणी जे बसलेलो आहोत ते दोन मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. प्रथम आमची मागणी आहे की नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ येथे सुरक्षा रक्षकाची भरती जी आहे ती अविलंब महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता दिली पाहिजे. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की MATC वॉटर ट्रीटमेंट जो प्लांट आहे त्या ठिकाणी जे कार्यरत सुरक्षा रक्षक आहे त्यांना सरसकट त्या ठिकाणी त्यांना सुरक्षा रक्षक मंडळामध्ये त्यांची नोकरी झाली पाहिजे अशी मागणी आहे. त्या दोन मागण्या घेऊन आम्ही मागील 3/10/2024 पासून बेमुदत साखळी उपोषण केलं होतं संविधान चौकामध्ये. त्यावेळेस आमचे जे मंडळाचे जे सचिव आहे मडावी साहेब, संजय मारुतकर साहेब आणि ठाकरे साहेब, निरीक्षक साहेब यांनी त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं की ह्या त्या तुमच्या ज्या दोन मागण्या आहे त्या आम्ही एका महिन्याच्या आत पूर्ण करू. त्या मागण्याची पूर्तता न झाल्यामुळे आम्ही या हिवाळी अधिवेशनामध्ये पेंडॉल टाकून बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या ह्या दोन मागण्या पूर्ण होत नाही आम्ही इथून उठणार नाही. तसेच जे प्रधान सचिव आहे आपला कामगार मंत्री आता काही ठरलेला नाही आहे, त्यामुळे आम्हाला आमचे प्रश्न आम्ही कोणासमोर मांडायचे म्हणून काल आम्ही आमच्या पेंडॉलमधून काही पोलीसवाले आले आणि त्यांनी आम्हाला सोबत नेलं की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्र्याचे जे मंत्री जे नियुक्त केलेले आहे साळवे साहेब, अतुल साळवे साहेब त्यांच्याकडे आम्हाला नेलं. त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या दोन मागण्या आहे त्याच्यावर त्यांनी एन्डॉर्समेंट मारला आणि लवकरात लवकर आम्ही तुमची मीटिंग संबंधित अधिकारी जे प्रधान सचिव आहे त्यांच्या सिंगल मॅडम त्यांच्यासोबत आम्ही तुमची मीटिंग लावू आणि ह्या दोन समस्यावर तोडगा काढू. जोपर्यंत आमच्या ह्या दोन समस्याचा तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये इथं आम्ही ठाण मारून बसणार आहोत. आता महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आहे, अशा वेळेस तुमचा प्रश्न तुम्ही कसं बघता? काय म्हटलं? सध्या महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आहे, महायुतीची सरकार आहे, अशा वेळेस तुमचे प्रश्न कसे सुटतील? आमचा हा जो प्रश्न आहे हा सुरक्षा रक्षका संबंधीचा प्रश्न असल्यामुळे सरकार आम्ही या ठिकाणी जे सरकार आहे जे फुल मेजॉरिटी मध्ये जे सरकार आहे त्यांच्याच प्रतिनिधीनं आम्हाला काल बोलवलं होतं. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमच्या ह्या दोन्ही मागण्या लवकरात लवकर तुमचे जे प्रधान सचिव आहे संबंधित कामगार जो विभाग आहे त्यांच्यासोबत लावू आणि याच्यावर आम्ही तोडगा काढू. जोपर्यंत आमची मीटिंग आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं आहे निवेदनामध्ये की मुख्य अभियंता महाराष्ट्र विमान विकास कंपनी अध्यक्ष, नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष सचिव आणि माणुसकी सुरक्षा रक्षक सेनेचे जे कमिटीचे जे सभासद आहे आमचेवाले आणि पदाधिकारी आणि मंत्रालय जो सचिवालय आहे त्यांची जोपर्यंत संयुक्त मीटिंग होत नाही आणि तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही इथून काही जाणार नाही. तुमच्या मागणीला जर केळाची टोपली दाखवत असेल तर तुमच्या आमच्या मागणीला जर सरकार जर केळाची टोपली दाखवत तर अजून याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि संविधानिक पद्धतीने आम्ही आपलं तीव्र आंदोलन सुरू. नारे द्या. भारत माता की वंदे इनकलाब जिंदाबाद. हमारी मांगे सुरक्षा रक्षक एकजुटीचा, सुरक्षा रक्षक एकजुटीचा, माणुसकी सुरक्षा रक्षक सेनेचा विजय असो, माणुसकी सुरक्षा रक्षक सेनेचा विजय असो. 10,000 रुपये